नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या गणिताच्या या चॅनलमध्ये। आपण आज पाहत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 पायथागोरस थेरम हा चॅप्टर। यामध्ये आपण 2.2 प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहोत आज। चला तर मग प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये आपल्याला काही थेरम पाहिजे आहेत। मिड पॉइंट सेगमेंट थेरम, अपोलोनियस थेरम, हे थेरम आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम पहिला क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ द साइड QR इफ द PQ इज इक्वल टू 11, हा 11 आहे। PR जो दिला आहे तो 17 दिलेला आहे। RS जो दिलेला आहे तो 13 दिला आहे। फाइंड QR हा आपला टोटल इथपासून इथपर्यंत काढायचा आहे, Q पासून R पर्यंत, म्हणजे आपला QS सुद्धा काढू शकतो। इन ट्रायंगल PQR द पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR, हे गिवन मध्ये तुम्हाला दिलेले आहे। चला तर आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम सेगमेंट PS इज द मीडियन। ओके, हा PS जो आहे तो काय आहे, त्याचा मीडियन आहे, म्हणजे मध्यगा आहे, मध्य रेषा आहे। PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS प्लस 2SR। तुम्ही बोलाल हे काय लिहिलेले आहे, मला काही समजत नाही, परंतु हा तुमचा ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम यासाठी वापरणारा हा रूल आहे। हा पहा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC, हा जो आहे B आणि C, हा पहा मायनस 2BC इंटू DC, अशा प्रकारे। तर आपण यामध्ये तो फॉर्म्युला टाकणार आहोत, म्हणजे काय, दोन्ही साईड टाकणार आहोत। PQ स्क्वेअर प्लस QR इज इक्वल टू 2PS, हा जो आहे P आणि S याचा स्क्वेअर घेणार आहोत, प्लस 2SR, ही जी बाजू आहे S आणि R याचा स्क्वेअर पण घेणार आहोत आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय पण करणार आहोत। म्हणजेच इथे जे आहे 11 स्क्वेअर, इथे आहे 17 स्क्वेअर, हा 2PS इथं 30 आलेला आहे, 13 स्क्वेअर प्लस 2SR हा आपला काढायचा आहे। आपण काय करणार आहोत, आता 13चा स्क्वेअर रूट घेऊया। सर्वात प्रथम ब्रॅकेट सोडून करून घेऊया। 13चा आहे 169, त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे खालच्या स्टेपला। 17चा स्क्वेअर आहे 289 आणि 11चा आहे 2121। 2SR स्क्वेअर जशा तसा आहे, आपण या बाजूला ठेवून घेऊया। या दोन्हींची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 33 येत आहे, 339 आलेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे 38 आहे, हा 7 नाही आहे, सॉरी 8 आहे, 338। 2SR आपण या बाजूला घेऊया, 2 मायनस होणार आहे तिकडे, 410 मायनस 338, यामधून जर मायनस केले 72 येणार आहे। SR 2 आला, मल्टिप्लाय जर केलं 72/2, याला डिवाइड होईल, 36 आलेलं आहे। 36 स्क्वेअर कंप्लीट होणार आहे, म्हणजे 6 युनिट तुमचं आलेलं आहे। नाउ द QR इज इक्वल टू 2SR ना, 2SR असल्यामुळे आपण काय करणार, 2 इंटू 6, SR ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळालेली आहे, 6 टाकले, म्हणजे QR किती आला आपला, 12 युनिट, 12 युनिट्स। पाहूया इथे, हा तुमचा QR 12 युनिट्स आलेला आहे। ओके, नेक्स्ट सेकंड तुमचा क्वेश्चन्स आहे, इन द ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू 10, AC इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 9, अँड देन द फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम द मिड पॉइंट ऑफ C टू द सेगमेंट AB। सेगमेंट कुठे आहे AB, हा पाहूया आपण। सेगमेंट AB आहे आणि 2C, D पासून तुमचा मीडियन आपण ड्रॉ केला आहे C पर्यंत, म्हणजे हा आहे तुमचा 10 सेंटीमीटर। AB किती आहे, 10 सेंटीमीटर। AC किती दिलं आहे तुम्हाला, 7 सेंटीमीटर, आणि BC आहे 9 सेंटीमीटर, म्हणजे तुम्हाला सर्व बाजू दिलेल्या आहेत। देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉ फ्रॉम द पॉइंट C टू साइड AB। C टू साइड AB इथपर्यंतचं हे जे अंतर आहे ते आपल्याला काढायचं आहे। त्यासाठी आपण काय करणार आहोत, हे आपल्याला माहीत आहे की लेट्स CD is being the median drawn from the center C to the side AB. The BD हा जो आहे, BD is 1/2 to AB. AB च्या कशी असते ती 1/2 असते, म्हणजे 1/2 इंटू 10 इज इक्वल टू 5 युनिट्स। द सेगमेंट ऑफ CD, द मीडियन AC स्क्वेअर, आपण मीडियनचा फॉर्म्युला वापरणार आहोत इथे, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दोन्ही साइड इज इक्वल टू 2CD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर। 7 AC किती आहे, 7 आहे, दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला। BC किती दिलं आहे, 9 स्क्वेअर दिलेला आहे, 2CD स्क्वेअर प्लस 2BD दिला आहे 5, म्हणजे 5चा वर्ग 25, 2 जशाच तसा, CD जशाच तसं ठेवलं आहे। 2 ने 5, 25 ने 5 ला मल्टिप्लाय केलं तर 50 येणार आहे, म्हणजे 2CD प्लस 50, आणि इकडे 49 प्लस 81 येईल। 7 7 जा 49, 9 9 जा 81, दोन्हींचे ॲडिशन येईल 131। 131 जर आपण ठेवणार आहोत, CD स्क्वेअर या बाजूला घेऊया, 131 मायनस 50 जर केलं तर किती येईल, 80 येणार आहे। मोठ्या संख्येचं सिम्बॉल लागेल, 2 इकडे डिवाइड होईल, 1
80 नाही येणार आहे, इथं काहीच नाही आहे, नथिंग आहे. ओके, नो प्रॉब्लेम. 2 ने मल्टिप्लाय केलं, 80 ला डिवाइड केलं तर आपला आन्सर येते 40. कंप्लीट स्क्वेअर नसल्यामुळे आपण काय करणार, त्याची 4 करणार आहोत. 2 2 जा 4 आणि 4 × 10 जर केलं तर आन्सर आपला 40 येणार आहे. 4 × 2 आणि हा 4 काय आहे, स्क्वेअर कशाचा आहे, 2चा, म्हणून आपण काय केलं 2 स्क्वेअर अंडर स्क्वेअर 10 म्हणजेच 10 युनिट. द लेंथ ऑफ मीडियन ऑफ द ड्रॉन फ्रॉम द पॉईंट सी टू द साइड AB इज 2√10 युनिट्स. एवढं त्याचा आन्सर येत आहे. हा पुढील क्वेश्चन्स पाहूया आपण. सेम थर्ड क्वेश्चन आहे 2.3 मधील. तुम्ही पाहू शकता, एक्सरसाइज सोडू शकता. व्हिडिओ जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करा, मित्रमैत्रीपर्यंत जरूर शेअर करा. आपण पुढील व्हिडिओ बनवू शकतो. या फिगर विदाउट मेजरमेंट काढलेले आहेत अंदाजे, फक्त आपलं समजून घेण्यासाठी. या फिगर कुठल्याही कंपोस्टच्या साहित्याने किंवा कोनमापकाने ॲक्युरेट काढलेला नाही आहेत, रफ वर्क केलेलं आहे हे. तुम्ही सोडवायला प्रॅक्टिस करा. मेन म्हणजे काय माहिती आहे का, मॅथमॅटिक्सचे स्टडी करताना सर्वात आधी तुम्हाला कुठलंही गणित जे आहे ना ते तुम्ही 2 टाइम्स लर्न करा, 2 टाइम्स रीड करा केअरफुली, एकदम केअरफुली. आणि तुम्ही त्याचबरोबर फिगरसुद्धा रेफर करा. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन्स वाचता, रीड करताना, त्यावेळेस तुम्ही फिगरसुद्धा रीड करा. आणि तुम्हाला नेमकं काय सांगितलेलं हे एकदा समजलं की मग तुम्ही ती करू शकता. हा थेरम तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. थेरममध्ये आपण सर्वात आधी गिवन, प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ करतो. प्रूफ करताना तुम्हाला सर्व गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या आधी ठेवून घ्या. काय इक्वल आहे, काय पॅरलर आहे, काय कशाला परपेंडिक्युलर आहे, कोणता अँगल किती आहे, ह्या बेसिक गोष्टी आपण फक्त ठेवून घ्यायच्या आहेत इथे. आणि नंतर खऱ्या गणिताला आपण सुरुवात करणार आहोत फॉर्म्युल्यामध्ये टाकून. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही गणिताची जास्तीत जास्त जर प्रॅक्टिस केली तर मॅथमॅटिक्स हा सर्वात तसा तुमचा सोपा विषय होऊन जाईल. किमान ॲटलिस्ट दररोज तुम्ही किमान 10 गणिताची फक्त प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त 10 गणितं सोडवायचे. सुरुवातीला पाहून घ्या, समजून घ्या, टेक्स्टबुक बंद करा आणि स्वतः प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला सर्व अतिशय सोपं जाईल आणि काही महिन्यानंतर तुमचा गणित हा विषय अगदी परफेक्ट झालेला असेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढील भाग पायथागोरस प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 1.2 घेऊन येणार आहोत. चला.